हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी आणि विया पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय। विया, आज आपण काय बनवणार आहे? वाटाणा राईस। सो चला आपण बघूया। त्यानंतर आम्ही वाटाण्याची धुवून घेतलाय। बेसिकली मी तांदूळ आणि वाटाणे जे आहेत ते धुवून घेतलेत। आता आपण मिक्सरमध्ये कोथिंबीर, एक छोटी मिरची आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकणार आहेत। थोडंसं जिरं आणि लवंग असं आपण थोडंसं वाटून घेणार आहे। आता हे जे आहे ते आपण वाटण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। आपलं वाटण आता वाटून झालंय। मी कुकर ठेवलाय। आता जे सगळं प्रोसेस जे आहे ते आपण कुकरमध्येच करणार आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकायचं आहे। मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलंय आणि आता मी 1 चमचा तूप टाकणार आहे। आता काय टाकायचं आपण? मोहरी टाकणार, जिरं। आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते। आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते ॲड करणार आहे। त्या वाटणामध्येच आपण वाटाणे ॲड करतो आणि हे धू करून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर ह्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतले होते स्वच्छ ते टाकायचे। मीठ ॲड करायचे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अख्खे मसाले सुद्धा फोडणीला देताना ॲड करू शकता, पण माझ्याकडे ऑलरेडी गरम मसाल्यांची पावडर आहे, सो मी आता तीच टाकते त्याच्यात। बाकी मी हळद किंवा मसाला वगैरे काही याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मिश्रण होतं आणि जे वाटलेलं जे पाणी आहे तेच मी ॲड करते। आता ह्या कुकरला 3 शिट्या करायच्या म्हणजे आपला राईस रेडी आहे। सो आता रेडी आहे आपला वाटाणा राईस। आपण आता तो सर्व करूया। खूप सुंदर झालाय। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।